नमस्कार मित्रांनो, व्हायरल मराठी न्यूज या मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, राज्य देश विदेशातल्या बातम्या बघण्यासाठी तसेच मनोरंजन जगातल्या बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील 288 विधानसभांचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 2019ची परिस्थिती काय होती आणि 2000 येणाऱ्या विधानसभेत 2024ची परिस्थिती काय असेल याचा धावता आढावा आपण घेणार आहोत. मित्रांनो, आज परभणी जिल्ह्यातील जिंतूर या मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत. मित्रांनो, जिंतूर या मतदारसंघात जिंतूर व सेलू हे 2 तालुके येतात. या मतदारसंघात 2019ची परिस्थिती काय होती आणि 2024ची परिस्थिती काय असेल याचा आढावा आपण येणाऱ्या काही मिनिटांमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, 2019ला प्रमुख लढतीत भाजपच्या मेघना बोर्डीकर या उमेदवार होत्या, तर राष्ट्रवादीचे विजय भांबळे हे उमेदवार होते. भाजपच्या मेघना बोर्डीकर यांना जवळपास या मतदारसंघाने 1,16,000 मते दिली व विजय भांबळे यांना 1,13,000 मते या मतदारसंघाने दिली. अतिशय अटीतटीच्या सामन्यात मेघना बोर्डीकर यांचा अवघ्या 3,000 मतांनी विजय झाला, तर कडवी झुंज देणारे विजय भांबळे यांचा 3,000 मतांनी पराभव झाला. मित्रांनो, अतिशय दांडगा जनसंपर्क विजय भांबळे यांचा आहे. येणाऱ्या विधानसभेत विजय भांबळे आणि मेघना बोर्डीकर हेच प्रतिस्पर्धी राहतील यात तीळमात्र शंका नाही. 2019च्या झालेल्या निवडणुकीत मेघना बोर्डीकर यांना पंकजा मुंडे यांच्या जिंतूर येथील झालेल्या सभेचा खूप मोठा फायदा झाला. मित्रांनो, वंजारी बहुल भाग या मतदारसंघात आहे. जिंतूर आणि सेलू या दोन्ही तालुक्यामध्ये वंजारी बहुल भाग आहे. मुंडे साहेबांना मानणारा वर्ग या मतदारसंघात आहे. त्यामुळे नक्कीच अतिशय व्यस्त असताना देखील 2019मध्ये पंकजा मुंडे यांनी मेघना बोर्डीकर यांच्यासाठी सभा घेतली व त्याचा फायदा मेघना बोर्डीकर यांना झाला. वंचितच्या उमेदवाराने सुद्धा या ठिकाणी 13,000 मते त्यांना मिळाली. त्यामुळे हा झाला 2019चा गोषवारा. 2024मध्ये येणाऱ्या विधानसभेत महायुती आणि महाविकास आघाडी हे 2 घटक पक्ष असतील यात शंका नाही. नेमका 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातील जनता कोणाच्या पाठीमागे उभी राहते, महाविकास आघाडीला की महायुतीला, हे येणारा काळ ठरवेल. महायुतीकडून निश्चितच मेघना बोर्डीकर यांचं नाव या मतदारसंघामध्ये भावी आमदार म्हणून किंवा भावी उमेदवार म्हणून असेल यात तीळमात्र शंका नाही. अतिशय दांडगा जनसंपर्क व कामाच्या जोरावर त्यांनी या मतदारसंघात आपलं वलय निर्माण केलं आहे. तसेच राष्ट्रवादीचे अजित पवारचे अतिशय विश्वासू असलेले विजय भांबळे हे आता राष्ट्रवादीत नाही. 2019ला अजित पवार यांनी खूप सहकार्य विजय भांबळे यांना केलं आहे, परंतु स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी त्यांनी अजित पवार यांच्यासोबत न जाता ते पक्षफुटीनंतर पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले. त्यामुळे नक्कीच शरद पवार यांचं प्रेम त्यांच्यावर असणार आहे. महाविकास आघाडीकडून विजय भांबळे हेच उमेदवार असले तर मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे यांचीच प्रमुख लढत या मतदारसंघात होईल यात तीळमात्र शंका नाही. मित्रांनो, तसेच काँग्रेसचे माजी आमदार कुंडलिकराव नागरे यांचे चिरंजीव या मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. त्यांना अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद सुद्धा या मतदारसंघात मिळत आहे. मित्रांनो, ओबीसी मराठा
वाद जर पेटला तर सुरेश नागरे हे वंजारी समाजाचे आहेत, ओबीसी येतात, त्यामुळे ते तिसरे उमेदवार असतील का? की राष्ट्रवादीला जर हा मतदारसंघ सुटला तर विजय भांबळेचे उमेदवार असतील. मित्रांनो, या अगोदर गणेश दुधगावकर यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसला 1985मध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. 1990-95मध्ये रामप्रसाद बोर्डीकर हे सुद्धा या मतदारसंघाचे आमदार 2 वेळेस राहिलेले आहेत. तसेच 1999मध्ये काँग्रेसचेच पुंडलिकराव नागरे यांनी सुद्धा या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. मित्रांनो, 2004मध्ये आणि 2009मध्ये रामप्रसाद बोर्डीकर हे या मतदारसंघाचे आमदार राहिले. 2014मध्ये मात्र विजय भांबळे विजयी झाले. मित्रांनो, त्यानंतर ते भाजपमध्ये गेले. मित्रांनो, 2024च्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी या मतदारसंघात जनता कोणाला साथ देईल हे येणारा काळ ठरवेल. या मतदारसंघात असं पाहता महाविकास आघाडीला अतिशय चांगलं वातावरण या मतदारसंघात दिसायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघामध्ये अतिशय अटीतटीचा सामना झाला. त्यामध्ये खूप जवळपास 1.5 लाख मतांनी बंडू जाधव निवडून जरी आले असले, महादेव जानकर हे ओबीसी समाजाचे होते. मराठवाड्यात विशेषतः मराठा विरुद्ध ओबीसी असा द्वंद्वयुद्ध पेटल्याचं आपल्याला दिसत आहे. बंडू जाधव मराठा असल्यामुळे ते निवडून आले. त्यामध्ये महत्त्वाचा असा वाटा मनोज जरांगे यांचा व त्यांच्या उपोषणाचा नक्कीच आहे. हे मानावंच लागेल. असं जर झालं तर मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे हे दोन्ही मराठा समाजाचे आहेत. सुरेश नागरे यांना महाविकास आघाडीने तिकीट नाही दिलं तर ते वेगळा मार्ग अवलंबतील का? ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील का? हे येणारा काळ ठरवेल. वंचित बहुजन आघाडी हा सुद्धा त्यांच्यासाठी पर्याय असेल. मराठा व ओबीसी हा जो वाद या मतदारसंघात पेटलेला आहे त्याचा फायदा सुरेश नागरे यांना होईल का? किंवा ते पक्षनिष्ठा बाळगून शांत बसतील? तसं जर झालं तर मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे हेच एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील. आणि जर सुरेश नागरे यांनी वेगळा मार्ग अवलंबला तर तिरंगी लढत या मतदारसंघात होऊ शकते. ओबीसी समाज जर सुरेश नागरे यांच्या पाठीशी राहिला तर नक्कीच सुरेश नागरे यांना देखील विजयाची संधी या मतदारसंघात आहे. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हायरल मराठी न्यूज या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. मित्रांनो, दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.